विद्यावर्धिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात ओसिलेशन्स 2026 आणि VNPS 2026 तांत्रिक महोत्सवाचे दिमागदार आयोजन. वसई येथील विद्यावर्धिनी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या तांत्रिक प्रगतीला चालना देण्यासाठी ओसिलेशन्स 2026 आणि VNPS 2026 या राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. 1 एप्रिल रोजी शोध निबंध सादरीकरण स्पर्धा तर 2 एप्रिल रोजी प्रकल्प सादरीकरण स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली. या 2 दिवसीय आंतर महाविद्यालयीन महोत्सवात विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण कल्पनांवर आधारित शोध निबंध व प्रकल्प सादर करत विद्यार्थ्यांनी आपली सृजनशीलता आणि तांत्रिक कौशल्ये प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांमधील नवोन्मेषी विचार, समस्या सोडविण्याची क्षमता आणि संशोधनाची आवड विकसित करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी संयुक्त राष्ट्र बाह्य अवकाश व्यवहार कार्यालयाचे डॉक्टर शिरीष रावण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या संधींबाबत माहिती देत संशोधन आणि नवोपक्रमाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले. या महोत्सवासाठी IEEE, ISA, CSI, NSDC, ISHRAE, IETE, VMEA, CESA आणि IGBC यासारख्या नामांकित तांत्रिक संस्थांचे सहकार्य लाभले. विविध गटांमध्ये विभागलेल्या प्रकल्पांचे तज्ज्ञ परीक्षकांद्वारे सखोल मूल्यमापन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राकेश हिमते आणि डीन ऑफ अकॅडमिक्स डॉक्टर विकास गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून देत तांत्रिक क्षेत्रात उत्कृष्टता साधण्यासाठी प्रोत्साहित केले. कार्यक्रमाची सांगता पारितोषिक वितरण समारंभाने झाली. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यावर्धिनी ट्रस्टचे अध्यक्ष श्री विकास वर्तक, खजिनदार श्री हसमुखभाई शहा आणि जॉईंट डायरेक्टर श्री विशाल सावे यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या संपूर्ण तांत्रिक महोत्सवाचे यशस्वी संयोजन संगणक विभाग व अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉक्टर सतीश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.